नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला। आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो। आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत। प्रभाग समिती जी, केळीचा पाडा, बोयदा पाडा, वागरल पाडा, राजोली यामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये अतिक्रमणे झालेली आहेत। वारंवार आम्ही प्रभाग समिती जीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे व प्रभाग समितीच्या अतिक्रमणामध्ये मनोज घरत यांना वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। तसेच CUCचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील सांगितलेले आहे की निवडणुकीच्या काळामध्ये इथे प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहेत। तसेच तुम्ही आता बघू शकता की इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती देखील हे लोक ॲड देतात। त्या ॲडच्या ज्या व्हिडिओज होत्या, छोट्या छोट्या क्लिप होत्या, ते देखील मी त्यांना पाठवलेलं आहे। तसंच मंडळ अधिकाऱ्यांना देखील पाठवलेलं आहे, कारण सरकारी जागेमधली जी जमीन आहे त्यावरती चाळी होत आहेत व चाळीचं म्हणजे 1 BHK 4 लाखाला, 2 BHK 8 लाखाला, 6 लाखाला अशी ते लोक ॲड करतात। ती ॲड देखील मी पाठवली, ते व्हिडिओज देखील मी पाठवले। तसेच वारंवार मनोज घरतना सांगून देखील केळीचा पाडा, बोयदा पाडा इथे हे बघू शकता तुम्ही की किती मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहेत। या निवडणुकीच्या काळामध्ये या लोकांनी लवकरात लवकर हे सगळे अनधिकृत बांधकाम करण्याचं म्हणजे जोमाने म्हणजे अनधिकृत बांधकाम केलेले आहेत व त्याचं निवडणुकीचा जो काळ होता त्यामध्ये ह्या लोकांनी हे सगळे अनधिकृत बांधकाम पूर्ण केलेले आहेत, हे आपण इथे पाहू शकता। तसेच वारंवार तक्रार करून देखील याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही। त्यामुळे अतिक्रमण अधिकारी जे अतिक्रमणामध्ये जे मनोज घरत आहेत त्यांच्यावरती माननीय आयुक्तांनी कारवाई करावी अशी आमची युवा शक्तीची मागणी आहे।